जिल्ह्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मराठा ठोक मोर्चाचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलेलं आहे। अरे करू द्या, काय वापर करायचा करू द्या। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणजे जाणार नाही। पण तुम्हाला भेटू दिलं जाणार नाही। पोलिसांचा बंदोबस्त वाढलाय, बॅरिकेटिंग करण्यात आले, तुम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं जाऊ शकतं मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे किंवा मग आझाद मैदानला घेऊन जाऊ शकतात पोलीस। मी काय सांगतोय, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय आम्ही माघार जाणार नाही। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे हा जबाब दो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही म्हटलंय ना की मराठा समाजाला आरक्षण देणार पण ओबीसीवरती अन्याय होऊ देणार नाही। हे बघा, आज महाराष्ट्रातला तमाम मराठा काय मागणी करतोय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे। हे सर्वचे सर्व राजकीय पक्ष, मग शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, याचे सगळेचे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला झुलवाचं काम या ठिकाणी करत आहेत। पक्षाची भूमिका अद्याप जाहीर झाली नाही। त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की मराठा समाजाला, मला तरी वाटतं का उद्धव साहेबांची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं। ते म्हणताय की केंद्राकडे जा। देवेंद्र फडणवीस साहेब, आपण या ठिकाणी पुढाकार घ्या। केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे, त्यामुळे मोदी साहेबांना भेटा। लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी आपण पुढाकार घ्यावा, ही आमची तुम्हाला विनंती आहे। तुमच्यावर परत आरोप होऊ शकतात की भाजप प्रणित आहात, भाजपाकडून मुद्दाम पाठवण्यात आलेला आहे जरांगे पाटील यांचं आंदोलनाची धार कमी करण्यासाठी। हे बघा, ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं, तुम्ही माझं फेसबुक बघा, माझे बाईट बघा, प्रत्येक आंदोलनामध्ये जरांगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आलोय आणि येणाऱ्या काळात पण जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार। पण हा फौजफाटा इथे उपस्थित लावलाय पोलीस फडणवीसांनी तुम्हाला रोखायला, बघू ना आता ते रोखत। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही। सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय उद्या ना, अहो इकडं मराठा युवक आत्महत्या करतोय, मराठा युवकांना नोकऱ्या नाहीये, ते कायदा सुव्यवस्था काय करायचं? अटक करा आम्हाला, फाशी द्या आम्हाला। काय मराठा समाजासाठी जरांगे पाटील पण म्हणतात की तुम्ही म्हणजे आमचे मराठा नाहीयेत, मग याला तुम्ही उत्तर कसं देणार? मागच्या वेळी तुम्ही आंदोलन केले, तुमच्यावर टीका केली। हे बघा, माझं आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलांना पण मी आत्ताच सांगितलंय काय त्या जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। काय प्रत्येक आंदोलनाला या महाराष्ट्रात 58 मोर्चे निघत असताना, शांततेच्या माध्यमातून निघत असताना बऱ्याचशा संघटना समोर सगळे पुढाकार होते। त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी माझं नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही म्हणून नाव घेतलं का केरे पाटलाच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही का केरे पाटला ते दाखवून द्या मला। आमच्या जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा आहे। विधानसभेत आमदार पाठवा म्हणतात, आंदोलन केल्याने होणार नाही असं ते म्हणतायत जरांगे पाटील, मग तुम्ही आंदोलन का करताय? जरांगे पाटलांनी 288 जागा लढवण्याची भूमिका घेतली, ते 29 तारखेला या ठिकाणी निर्णय घेणार। किती तारखेला? 29 तारखेला। मला सांगा, हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नसेल तर ती जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की किरे पाटील यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आता थेट या ठिकाणाहून त्यांना घेऊन जात आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की किरे पाटील यांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि